आज होती शिवरात्री. मग मी, पुष्पा, कबीर आम्ही गेलेलो महादेवाचा मंदिरात. आणि मंदिरात तर खूप गर्दी होती, कारण की आज शिवरात्री होती म्हणून. मग शिवरात्रीनिमित्त सगळेच जण दर्शन करायला आलेले, तर आम्ही पण गेलेलो. मग दुकानातून नारळ वगैरे घेतला. मग लाईनीत उभे होतो आम्ही. तर आणि नदीला तर एवढं पाणी सुटलं ना, खूप छान पाणी होतं, खूप जास्तच पाणी होतं. आणि मग सगळे तिथेच फोटो काढत होते मस्त. मग पाणी वगैरे बघितलं, आम्ही लाईनीत उभे होतो. मग त्यानंतर दर्शनाला गेलो, आमचा नंबर लागला. तर आम्ही पाया वगैरे पडले छान मस्तपैकी. मग कबीरला बोलली की नारळ फोड. मग कबीरने नारळ फोडला. मग आम्ही तिथे छानपैकी फोटो काढले, पुष्पा, मी, कबीर. तर अशी आठवण राहून जाते कधीतरी फोटो काढले म्हणजे. आता पुढच्या वर्षी मला आठवण येईल की पुष्पा माझ्यासोबत होती म्हणून. मग आम्ही फराळ केले. तिथे फराळ पण असते, साबुदाणा खिचडी पण असते. मग आम्ही घरी काय मी फराळ केली नव्हती सकाळी, तर मग आम्ही तिथेच खाणार होतो, म्हणजे तिथेच फराळ करणार होतो. तर कबीर म्हणे मला कुल्फी घेऊन द्या. मग मी त्याला चोकोबार घेऊन दिला. मग घरी जाण्यासाठी निघालो. मग घरी रात्री मग मी फिंगर चिप्स केले आणि थोडी साबुदाणा खिचडी केली. पप्पा आणि कबीरसाठी मी खिचडी बनवलेली. ते म्हणे काही जास्त बनवू नको, फक्त आम्हाला खिचडी करून दे. मग मी छानपैकी मिरच्या वगैरे पण तळल्या. मग आम्ही फराळ केली. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.